ओम साईराम. मी रवींद्र जोशी. आज मी लिहिलेले श्री साई सच्चरित्रातील साईबाबांची शिकवण हे पुस्तक, या पुस्तकाचं प्रकाशन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश हेच होतं की नुसतं साईचरित्र न वाचता बाबांनी साईचरित्रामध्ये जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आपल्या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश होता. या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर बाबांनी साईचरित्रामध्ये हेमाडपंतांनी जे अध्याय लिहिलेले आहेत, 52 अध्याय आणि 53वी अवतरणिका, तर अशा पद्धतीने प्रत्येक अध्यायामध्ये साईबाबांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जसे की पहिल्या अध्यायामध्ये शेवटी दिलेलं आहे की साईबाबांनी या अध्यायात दिलेले तत्त्वज्ञान आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्या अध्यायामध्ये या तत्त्वज्ञानातून भक्तांनी काय शिकलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भक्तांनी साईबाबांना कशा पद्धतीची प्रार्थना केली पाहिजे किंवा साईबाबांना कशा पद्धतीची प्रार्थना करायची असं सगळं सांगितलेलं आहे. साईचरित्रातील सर्व पात्र, सर्व घटना, सर्व साल, सर्व सांख्यिकी माहिती हे सर्व या पुस्तकामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने दिलेलं आहे. हे नुसतं एक पुस्तक नाही, हे अभ्यास साहित्य आहे. आणि म्हणूनच ह्या अभ्यास साहित्य आपल्या साईचरित्र पारायणचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सर्वांना मोफत देण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी साईचरित्र पारायणाचा जो ग्रुप आहे त्या पारायण ग्रुपवर जाऊन हे अभ्यास साहित्य PDF स्वरूपात डाउनलोड करून सर्वजण व्यवस्थितरित्या वाचू शकतात. त्याचबरोबर ह्या पुस्तकातून बाबांनी काय शिकवण दिलेली आहे ती शिकवण सर्व समाजापर्यंत, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवायचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. सध्याची साईचरित्र पारायण परीक्षा रोजची सुरू आहे आणि 19 तारखेला जी मुख्य परीक्षा होणार आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये या पुस्तकातूनच सर्व प्रश्न विचारले जात आहेत आणि 19 तारखेलासुद्धा याच पुस्तकातून प्रश्न विचारले जातील याची सर्व साई भक्तांना मी सांगू इच्छितो. आणि सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि याच्यात जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, याच्यात जी बाबांनी शिकवण दिलेली आहे ती शिकवण प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणायची आहे. साईचरित्र हा वाचण्याचा ग्रंथ नाही, तर साईचरित्र हा समजून घेण्याचा, अभ्यास करण्याचा आणि जगण्याचा ग्रंथ आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगेल. धन्यवाद.